साहेब, काल काजूर एक इन्सिडंट जालो. नक्की किती इन्सिडंट तो आणि जो फायर शॉट जालो तो कित्याक लागून? कालचे आम्ही एक ऑफेन्स रजिस्टर केले आसा मर्डर आनी आर्म्स एक्टा अंडर. सो एक इन्सिडंट जाल्लो काजूर. एक चलयेक गुळी लागून ते एक्सपायर जाल्ले. सो ती 4-5 फ्रेंड्स आसलेलीं आपली फ्रेंड्सा भयणी घरा कडेन येवन तेंचे थंय एक काम करपा आसलें, कितें तरी टॉयलेटीचो गड्डो मारपा लागून आयिल्ले. सो त्या टायमार तेंच्यांनी जेवण बिवण जाले नंतर तेंच्यांनी परत वयर काजून भोंवपा वचपा आसता त्या टायमार तेंच्यांनी एक थंय तेंचेच एक रायफल आसलें. ते रायफल घेवन तेंच्यांनी ते हें करता हँडल करताले. हँडल करता आसतना हो एक्यूज ते आर्म घेवन डिसीजाचेर पॉयंट आवट केलें आनी गन शॉट फायर केलो. सो त्या हितून ताका इंजरीज जाल्यो आनी ताका ब्रॉड डेड PSCन ब्रॉड डेड डिक्लेअर केलें. ओके. सो आज ह्याचेर आमी ऑलरेडी केस रजिस्टर करून आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. आज तुमी स्पॉटार गेले. सो हें कितें जालां? आर्म मेळ्ळा तुमकां? एज अ इन्व्हेस्टिगेशन पार्ट आमी आयज फॉरेन्सीक टीम आपोवन सीन ऑफ क्रायम विजीट केल्लो. सो सीन ऑफ क्रायम विजीट आमकां कंप्लेनंटान दाखयलो आनी आमी पंचनामा करून पंचनामाची नेसेसरी एक्झिबिट्स आसा ते आमी अटॅच केले आसा. सो त्याच दरम्यान कंप्लेनंटान जे फायर करपा लागून यूज जाल्ले तेंय फायर आर्म आमकां कंप्लेनंटान दाखयलें जे थंयच आसलें. तेंय आमी अटॅच केले आसा. गन शॉट जालो पळय ते कितें लागले ते कितें मारले तेणें कितले शॉट फायर जाले? ना, एकूच शॉट फायर जालो तो. ताका ते बुलेट्स घालतात, पॅलेट्स आसता ते. सो ते घातलेले आसतना तेणी फायर केलो तर डायरेक्ट तो हिट जालो. म्हणटरी ते थंयच हें जाल्ले काय वाटेर येता तेन्ना कितली वेळ उरली शॉट जाले मागीर तेका जो इन्सिडंट जालो पळय तेजे नंतर ते थंयच हें जाल्ले काय मुखार ना, सद्या मेडिकली एक्झामीन ताका केला PSCन केला आनी थंय ब्रॉड डेड म्हूण डिक्लेअर केला. सो PSC हांव एक्झॅक्ट सांगपाक शकना पूण ते जेन्ना घेवन येताले गाडी घेवन ते येताले अनकॉन्शियस आसले म्हूण सांगलें. आज रिमांडार कितले दिसा रिमांड? एक्यूज आमी आतां JMFC केपें कडेन प्रोड्यूस करून 4 days पुलीस कस्टडी रिमांड घेतलो आसा. सो मीन टायम आमचे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन जावन पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन डेड बॉडी आमी आसली तेंची फॅमिली हँड ओवर केली आसा. कितले दिसता हेच्या भितर एक चुकून एक्यूज आसा तो चुकून लागलो म्हणटा किंवा एक मर्डर जाता तेन्ना तुमी कितें लायला सद्या सेक्शन आमी केस रजिस्टर केला अंडर मर्डर सेक्शन 103(1) ऑफ BNS. सो एक्सिडेंटल आमी म्हणपाक शकना कित्याक जे फायर आर्म आसा ते तो हँडल करता आसतना ताका सपोज तेजी नॉलेज आसा काय ना तेणी ती पळोवपाक जातलेली की बाबा हे फायर आर्म आसा हे लोडेड आसा काय अनलोडेड आसा. एक तर ते जो हँडल करतालो तेजे फायर आर्म न्ही. सो हो दुसऱ्याचे फायर आर्म हो हँडल करपाक शकना. हँडल करता आसतना तेणी प्रॉपर केअर घेतलो ना आनी ताका नॉलेज आसलेली की बाबा ती फायर आर्म सपोज फायर जायत जाल्यार दुसरो कोण आसता फुड्यान आसता मरपाक शकता. सो आनी तेणी तें कोणाकूय पॉयंट आवट करून फायर करप आसना. तें सपोज फायर करपा जाय एक तरी सकयल दवरपा जाय जाल्यार हांवें फायर करपाक जातलें. सो हेणी डायरेक्टली पॉयंट आवट करून कोणाचेर फायरींग केलें आसा. सो तेजी नॉलेज आसली ताका की ही फायर सपोज आर्म आसा ते फायर जायत जाल्यार दुसऱ्या लागत जाल्यार दुसरो मरपाक शकता म्हणून. सो इंटेंशन आनी तेजी नॉलेज दोनी आसा ताका लागून आमी मर्डर रजिस्टर केले आसा. जे आर्म आशिल्ले पळय कोणाच्या घरान तांकां लायसन्स आसा तें पळयलां तुमी? ते अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. सद्या इनिशियल स्टेजीचेर आमी ते इलिगल फायर आर्म म्हणून रजिस्टर केले आसा. सो ताका आमी इंट्रोगेट करप चालू आसा जो ओनर आसा ताका. नमस्कार, आमी आसा केपे पुलीस स्टेशन. काल काजूर हांगा एक इन्सिडंट जाल्लो आनी जे इन्सिडंटा भितर जे सांखळेचे एक चली आशिल्ले ताका गनशॉट मारून एकट्यान ताका मरण आयिल्लें. ही घटना घडिल्ली काल सांजची आनी आज ते चलयेचो पोस्टमॉर्टम जाला आनी ताजी बॉडी जी आसा ती तांच्या फॅमिली हँड ओवर केल्ली आसा. आज जो एक्यूज आसा ताका केपे पुलिसांनी केपे कोर्टाच्या मुखार हजर केले तेन्ना ताका 4 दिसाचो रिमांडार घेतिल्लो आसा. तशेंच जे फायर आर्म आशिल्ले ते सुद्दां केपे पुलिसांनी अटॅच केल्ले आसा आनी हाजी जो तांच्यांनी जो हे फायर आर्म एक्टा अंडर ते केस रजिस्टर केल्या तशें मर्डराची तेंच्यांनी केस रजिस्टर केल्ली आसा. तशेंच जे फायर आर्म आशिल्ले ताच्या घरान ते ताका लायसन आशिल्लें काय ताजेय चवकशी करतली ताजेय तपास चालू आसा हें सांगलें आसा. तशेंच ते आर्म जे आसा ते सद्या इल्लिगली आशिल्ले म्हणून पुलिसांनी आपल्या ताब्यांत घेतिल्ले आसा.